बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आज एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन तुम्हा सर्वांच्या समोर आलोय. एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन तुम्हा सर्वांच्या समोर आलोय. काल वरळीच्या त्या डोम मध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलात, गद्दार गटाच्या त्या वर्धापन दिनामध्ये त्या डोम मधल्या डोम कावळ्यांसमोर यांच्या मोहरक्याने एक वाक्य वापरलं की कल्याणमध्ये आणि ठाण्यामध्ये आम्ही 2-2 लाखांची लीड घेतली, कल्याणमध्ये आणि ठाण्यामध्ये. आणि काल ही घटना होते काय आणि आज एक बातमी समोर येते काय, अतिशय महत्वाची बातमी. आणि विशेषतः साम मराठी या वृत्तवाहिनीचे मला आभार मानायचे आहेत, कारण या वृत्तवाहिनीने ही बातमी कव्हर करण्याचं धारिष्ट्य दाखवलेलं आहे. आज कल्याणमध्ये नेमकं काय घडलं, काल ही बातमी येते आणि आजची बातमी तुम्हाला सांगतो. आज कल्याणमध्ये जवळपास गोण्या भरून मतदानाची कार्ड ही सापडलेली आहेत. कुणाची, कोणी ठेवली, कुणी फेकली माहित नाही. बरं, सापडली तेवढीच कार्ड नसणार ती, ही सापडली म्हणून ठीक आहे. जी खाडीमध्ये ओतण्यात आली असतील, जी गटारांमध्ये टाकण्यात आली असतील, जी डम्पिंग ग्राउंडला डंप देखील झालेली असतील, अशी किती असतील? एका गोणीत जवळपास 1000च्या वर मतदानाची कार्ड आहेत. मग विचार करा, त्या मतदानाच्या कार्डला घेऊन तशासारखा एखादा माणूस उभा करून त्याच्या नावाचं एखाद्याचं बोगस वोट झालं नसेल याची काय खात्री? कारण मी तुम्हाला स्वतःही सांगितलं, ठाण्यामध्ये कित्येक ठिकाणी माझ्या घरात सुद्धा घडलेलं एक प्रकरण आहे. आणि ते प्रकरण ज्यावेळेस या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही बाहेर काढू तेव्हा ते प्रकरणही बाहेर घेऊन येईल. आम्ही मतदान केंद्रावर जातो, आम्हाला कळतं की तुमच्या नावाचं मतदान अगोदरच झालेलं आहे. बरं, आम्ही विचारलं, त्यांची सही दाखवा, त्यांनी आणलेल्या आधार कार्डचा किंवा त्यांच्या आयडेंटिटी प्रूफचा, त्या ओळखपत्राचा क्रमांक दाखवा. काहीतरी फेक क्रमांक टाकलेला असतो, तुमच्या नाव लिहून तिथे सही मारलेली असते. मग चेहरे कोण मॅच करणार? त्या आयडी कार्डवरचा चेहरा आणि समोरच्या व्यक्तीचा चेहरा तो कोण मॅच करणार? यासारख्या अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. बरं, एवढी गोण्या भरून तुमची ओळखपत्र कशासाठी येतात तिथे? याचं इन्व्हेस्टिगेशन होणार की नाही? एकदा तुम्ही ही बातमी पहा, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. एक धक्कादायक बातमी येते. कल्याणमध्ये गोणी भरून मतदार पत्र आता आढळलेली आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ओळखपत्र सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिळ रोडवरील पिसवलीमध्ये गावाच्या कमानी समोर काल रात्रीच्या सुमारास गोणी भरून मतदार ओळखपत्र सापडली. ही कल्याण पूर्व नेतवली सूचक नाका या परिसरातील असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. आणि याच घटनेची एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा आपण सध्या साम टीव्हीवर पाहत आहोत. मानपाडा पोलिसांनी ही ओळखपत्र ताब्यात घेतलेली आहेत. मतदान ओळखपत्र इथे कोणी नेमकी टाकली, इथे कुठून आलेली आहेत, या संदर्भात आता पोलीस अधिक तपास करतायत. तर याच महत्वाच्या घटनेची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय, कशा पद्धतीनं गोणी भरून ही मतदार पत्र आता रस्त्यावर सापडलेली आहे. या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ माजलेली आहे. शिळ रोडवरील पिसवली या गावाच्या कमानी समोर काल रात्री अशा पद्धतीनं आपण पाहतोय गोणी भरून मतदार ओळखपत्र सापडली आहेत. त्यामुळे सर्वत्रच या धक्कादायक बातमीनंतर खळबळ व्यक्त केली जाते. यामध्ये बहुतेक ओळखपत्र ही कल्याण पूर्व नेतवली आणि सूचक नाका याच परिसरातील असल्याचं सुद्धा समजतंय. लोगों ने इकट्ठा होकर देखा और इसको एक जगह एकत्रित करके गोनी में भर के मेरे पास लाके रख दिया. आता तुम्ही विचार करा, या गोण्या तुम्ही पाहिल्यात, गोणीमध्ये केवढी कार्ड होती तुम्ही पाहिली असाल. ही समजा एक गोणी आहे, अशा कित्येक गोण्या त्या कल्याणच्या खाडीमध्ये ओतून दिलेल्या असतील, कारण पुरावे कोणी असेच सोडत नसतं. आता त्यातल्या त्यात एक गोण सापडली, लोकांनी सारी कार्ड जमा केली, एका गोणीत भरली. विचार करा, अशा कित्येक गोण्या कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडवर डंप झालेल्या असणार, अशा कित्येक गोण्या नष्ट केलेल्या असणार, कुठेतरी दूर जाऊन गाडून टाकलेल्या असणार. हे किती मोठ्या प्रमाणावरचं एक रॅकेट आहे, बोगस मतदानाचं हे एक रॅकेट आहे. आमचा स्पष्ट आरोप आहे, या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी, पाहावे, सीसीटीव्ही फुटेज पाहावे, कुणी आणून टाकले, त्या गोण्या कुणी फेकल्या, या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हावी. कारण ह्या अशाच प्रकारे जर लोकशाही नागवली तर मात्र काही भविष्यात खरं नाही.
कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर शिवसेनेला पाठिंबा असताना हा 2-2 लाखांचा पराभव हा अजूनही आम्हाला कळत नाहीये हे नेमकं काय घडलं. ठाण्यामध्ये सुद्धा तेच, प्रत्येक बूथवर बोगस मतदान, प्रत्येक बूथवर. बरं, त्यांचं टेंडर वोटिंग सुद्धा बूथ प्रमुख करून घेईनात की समजा एखाद्याच्या नावाने कुणीतरी मत देऊन गेलेलं आहे, बोगस मतदान झालं, त्याचं टेंडर वोट तर घ्या. कमीत कमी त्याला काय मत द्यायचं होतं, कमीत कमी ते तरी आलं पाहिजे तिथे, तेही नाही. मग नेमका हा प्रकार काय आहे? 2-2 लाखांचा हा जो लीड दाखवण्यात आला, हा नेमका काय प्रकार आहे याच्यावर शंका घेऊ नये. बरं, स्वतः वृत्तवाहिन्या दाखवतायत ही हजारो गोण भरून कार्ड नेमकी कशासाठी एकत्र आणली जातात. या साध्या गोष्टीचं उत्तर कोणी देऊ शकेल का? तुमच्या माझ्या घरातली मतदानाची कार्ड प्रत्येकाच्या आपापल्या खिशामध्ये असतात. आपण संबंध इमारतीचं, आपण संबंध आपल्या एरियाचं, आपल्या वसाहतीचं, सगळ्यांची कार्ड एकत्र करत नसतो. आणि तसं करणं देखील कायद्याने गुन्हा आहे. तुम्ही सगळ्यांची कार्ड एकत्र करून एकत्र पाठवणार होतात का? हा देखील कायद्यामध्ये गुन्हा आहे. मग विचार करा, या सगळ्यांचं एक क्रॉस चेकिंग व्हावं. या सगळ्यांमध्ये सापडलेले चेहरे त्यांनी मतदान खरंच केलंय का? त्यांच्या शाईवरून तर समजेलच, या शाईवरून समजेल मतदान खरंच केलंय का. जर नसेल केलं आणि तिकडे मतदान यादीमध्ये त्यांच्या नावाने जर मतदान झालेलं असेल तर हा मोठा, एक सगळ्यात मोठा कल्याण ठाण्यामध्ये घडलेला स्कॅम आहे. या स्कॅमला आपण उघड करणार आहोत की नाही, एक प्रशासन म्हणून आपण उघड करणार आहोत की नाही. खरं तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने याची दखल घ्यायला हवी आणि हे प्रकरण गांभीर्याने घ्यायला हवं. यांनी काल वरळीच्या डोममध्ये मोठमोठ्या गमजा मारल्या. आम्ही याव मतदान घेतलं, आम्ही त्याव, आमचा याव स्ट्राईक रेट, आमचा त्याव स्ट्राईक रेट, आम्ही समजलं 48 मतांचे मताधिक्य कसे असतात ते. आम्हाला सगळं काही समजून चुकलेलं आहे. माझी खरंच प्रशासनाला ही विनंती राहील, या सगळ्या प्रकरणाची एक योग्य चौकशी व्हावी. कल्याणमध्ये जो 2-2 लाखांचा विजय दाखवलाय ना, हा विजय आम्हाला पाहायचाच आहे नेमका. अरे घ्या फेर मतदान मग अशा ठिकाणी आणि येऊ द्या योग्य मतदारांना पुढे, मग कळेल कोण पुढे होतं आणि कोण मागे होतं. 1.5 लाख 2-2 लाख कल्याणमध्ये देखील आणि ठाण्यामध्ये देखील शिवसेनेचे लाखो मतदार आहेत. त्या सगळ्यांची नावं यादीतून बाहेर, मृतांची नावं यादीमध्ये. आता मृतांच्या नावाने कोण मतदान करून गेलं हे देखील पाहायला लागेल की मयत व्यक्तीच्या नावाने मतदान झालेले आहेत. हे कसं घडू शकतं बुवा? बरं, जिवंत माणसं तिथे नाव शोधतायत, त्यांना नावच मिळेना, नावामध्ये बदल, अगदी शेवटच्या यादीमध्ये नावामध्ये बदल झालेले आहेत हे, आणि विचार करून नावामध्ये बदल केले गेलेले आहेत. हे कसं घडतं? मयताचं नाव यादीत, जिवंत माणसाचं नाव यादीच्या बाहेर, म्हणजे माणूस उभा असून त्याला मतदान करता आलं नाही. हा काय प्रकार आहे? या अशा एक ना एक अनेक गोष्टी आहेत. विशेषतः अशा जागांवर ह्या गोष्टी झाल्या जिथे यांच्या प्रतिष्ठेच्या जागा होत्या, अशा जागांवरच या गोष्टी झाल्या. लक्षात घ्या, या अशा एक ना एक अनेक गोष्टी आहेत. वेळ प्रसंगी सगळ्या गोष्टी बाहेर येतील. आम्ही पाहू, आम्ही स्वतःही याच्यामध्ये अनेक गोष्टी तपासून घेणार आहोत. अनेक आमच्यातर्फे देखील आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आहोत. पण लक्षात घ्या, या गोष्टी घडतायत आणि आम्ही हेच सांगतोय, एखादी गोण पकडली याचा अर्थ नाही ते फक्त एक निमित्त मात्र आहे. अशा अनेक गोण्या असतील, त्या कुठे कुठे असतील याचा शोध मात्र प्रशासनाने घ्यावा, हीच एक नम्र विनंती करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.